हितातील तणावामुळे कमर्शियल गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने यवतमाळच्या आरणीत हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून गॅस न मिळाल्याने अनेक हॉटेल्समध्ये चक्क घरगुती सिलेंडरचा वापर सुरू झालाय, तर काहींनी लाकडाच्या भट्ट्या पेटवून व्यवसाय सुरू ठेवलाय। जिल्ह्यात गॅस टंचाईने सावट पसरलंय, तर व्यावसायिकांपुढे एक मोठं संकट आता उभं राहिलंय। त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की नेहमी गॅसवर व्यवसाय करणारे व्यावसायिक आज लाकडाच्या हातभट्टी पेटवून त्यावर व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण अधिक जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, नेहमी गॅसवर व्यवसाय करणारे आज हातभट्टी पेटवताय? थोडाफार कसं आहे, व्यवसायात टाईम लागतो। गॅस भट्टीवर कसं गॅसवर काम लवकर होते, पण सरकारनं आता आमच्याकडे पाहून गॅसची व्यवस्था करून द्यावी। कसं आहे, बरेचसे व्यावसायिक जे आहे की अवैध पद्धतीने घरगुती गॅस वापरून व्यवसाय करताय, मात्र तुम्ही हातभट्टी पेटवलेली आहे। हो, कसं आहे, ते अवैध व्यवसाय करण्यात मजा नाही आहे, कारण सरकार सध्या प्रयत्न करत आहे। आणि जर आपणच घरगुती गॅस वापरणं सुरू केलं तर गरीब जनतेवर त्याचे अजून दुष्परिणाम होतील। भाववाढी होणे, अशा प्रकारचे दुष्परिणाम जे आहे ते होणारच आहे। त्याच्यामुळे थोडंसं कसं आपण जुन्या इंधनावर जुन्या पद्धतीवर यावं, असं पण सरकारने आमची मदत करावी अशी आमची आशा आहे। नक्कीच सरकारने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी व्यावसायिकांची होते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।